नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. जीवनातील संकटे, मनातील अस्वस्थता आणि गुरुकृपेची ओढ आपल्याला जर असेल तर श्री गुरुचरित्राचा 18वा अध्याय भावपूर्वक आपण श्रवण करावा. कदाचित आजचा हा अध्याय तुमच्या जीवनामध्ये श्रद्धेचा नवा प्रकाश घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 18वा अध्याय. चला तर मग श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतींय नमः. श्री गुरुभ्यो नमः. क्वचित काळ तै स्थानी श्री गुरु होते गोप्योनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयागा समान तीर्थथोर म्हणून राहिले परियेसा. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. या कारणे ते स्थानी कोठी तीर्थ असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटाकांत. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी, पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरूंसी पूजा करीतो षोडशी, घेवडे शिंगा बहुसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करुनी ब्राह्मणाशी आश्वासती गुरुसंतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तैवेळी. तया विप्रांचे गृहांत जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम ख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ श्री गुरु छेदती तात्काळ, टाकुनी देती परिबळ गेले आपण संगमासी. विप्रवनिता तैवेळी दुःख करती पुत्र सकळी, म्हणती पहाओ दैवबळी कैसे अदृष्टा आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदुनी कैशी टाकुनी दिला भूमीवरी. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले अर्जवून विचारिसी, ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले अमुचे दरिद्र दोषी तोची तारिला मुदे.
तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणती द्विजोरुई, खणिता झाला तयावेळी, काढिता वेल मुळासी, लादला कुंभ विधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरांत, म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेलाचे दिले, निधान लादले आम्हासी, जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयांसी, तैवेळी परियेसा, श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी, ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल, ऐसा वर लाधून, गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्र दैन्य हरे, दैवेवणा असेल जो नरू, त्याने आश्रवा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळी कांसी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नामं अष्टादशोऽध्यायः। श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री गुरुदेव दत्त। मंडळी, हा 18वा अध्याय भक्तिपूर्वक श्रवण करा आणि या अध्यायातून श्री दत्त कृपेची तुमच्यावर वर्षाव होऊ दे, यासाठी हा आपला 18वा अध्याय तुम्ही नियमित श्रवण करा, पठण करा. नक्कीच तुम्हाला याचा तुमच्या जीवनामध्ये लाभ होईल. धन्यवाद.